जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार. मी प्रभाकर दात्र. मित्र, आज आपण या ठिकाणी शिक्षण क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातील विशेषतः प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ माध्यमिक ह्या ज्या शाळा आहेत आणि ह्या शाळेच्या नेमणुकी ज्या काही झाल्या येत्या 10-15 वर्षामध्ये, त्यामध्ये अनेक त्या ठिकाणी चुकीच्या नेमणुका झाल्या असतील, त्या ठिकाणी बोगस शाळांना आयडी दिले असतील, बोगस अप्रुव्हल झाले असतील, या बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. आणि याच्यावर महाराष्ट्रामध्ये बरंच सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी सुद्धा हे प्रकरण लावून धरलं. काही आजीबाजी शिक्षक आमदारांनी हा प्रश्न लावून धरला. यामध्ये चौकशी झाली पाहिजे. आता हे सगळं आपण बघतोय आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा भरडला जाणारा वर्ग कोणता असेल तर जो वर्ग 20%, 40% आणि 60% अनुदानावर या ठिकाणी काम करतोय. त्याला पूर्ण पगार नाही. एका बाजूला मराठी भाषेच्या नावाने राजकारण करायचं आणि मराठी भाषा शिवाय कुठली भाषा आम्ही या ठिकाणी अधिकृत भाषा होऊन देणार नाही, अशा पद्धतीचं राजकारण करायचं, अशा पद्धतीचे आंदोलन करायचे. पण ज्या काही मराठी शाळा आहेत ग्रामीण भागामध्ये, विशेषतः गरीब शहरी भागामध्ये, निम्न शहरी भागामध्ये, या शाळेंची काय परिस्थिती आहे याच्याकडे बाकी कुठल्याही राजकीय पक्षाचं नेत्याचं लक्ष या ठिकाणी जाताना दिसत नाही. हे मोठं दुर्दैव आहे. आणि मग हे जे काही घडलं गेलेलं आहे, आपण आता बघितलं की नागपूरपासून तर फार इकडं नाशिकपर्यंत सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकही जिल्हा असा नाही की तिथे काही या ठिकाणी बोगस नेमणूक आणि बोगस शाळांचे आयडी त्या ठिकाणी दिले आणि पगार चालू केले. असा प्रकार पुढे घडला नाही, असे कोणताही जिल्हा नाही या ठिकाणी. आणि सातत्याने हे सगळं घडतंय, चौकशा होत आहेत, अनेक अधिकारी त्या ठिकाणी त्यांना अटक होते, जामीनवर सुटत आहे, सर्व चालू आहे. सरकारी बघतंय आणि त्या ठिकाणी पोलीसचं काम करत आहे. परंतु त्यांना कितपत त्या ठिकाणी पुढे जाण्याचा मर्यादा आहे हे काही सांगता येणार नाही या ठिकाणी. आणि मग सरकारने या ठिकाणी CSIT नेमणूक करून त्या ठिकाणी चौकशी करण्याचं त्या ठिकाणी निश्चित केलं. चौकशी सुरू होते नव्हते तर ते ज्या काही संबंधित संघटना आहेत शिक्षण खात्यातल्या, यांनी या ठिकाणी अशा प्रकारच्या SITला विरोध केला. तर काही चुका झाल्या असतील याचा अर्थ आम्ही सर्वच दोषी आहोत अशातला भाग नाही. मी याच्यामध्ये आपण एक निश्चितपणे विचार केला पाहिजे की 2012 नंतर जे शिक्षक निवृत्त झाले त्यांच्या जागा भरल्या गेल्या नाही. शिक्षेतर कर्मचारी आहेत त्यांच्या जागा भरल्या गेल्या नाही. पवित्र पोर्टल सरकारने सुरू केलं, त्याच्या माध्यमातून जागा भरल्या गेल्या नाही. आणि मग शिक्षक नाही तर मग त्या ठिकाणी विद्यार्थी कसे शाळेमध्ये येणार हा एक महत्वाचा प्रश्न. आणि मग ज्या काही नेमणुका झाल्या त्याच्यामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला. आणि मग त्या ठिकाणी जो कर्मचारी असेल, जो पात्र शिक्षक होण्यासाठी ज्याची पात्रता असेल त्यांनी त्या ठिकाणी त्या संस्थेत लागण्यासाठी, त्यानंतर त्या संस्थेमध्ये लागल्यानंतर त्या ठिकाणी अप्रुव्हल मिळण्यासाठी आणि नंतर शाळार्थ आयडी मिळण्यासाठी, पगार चालू करण्यासाठी सगळीकडे पैसे द्यावे लागतात. बिगर पैशाचं काम पुढेच होत नाही ना. अशा प्रकारे प्रचंड मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये ह्या ठिकाणी काही शिक्षकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक झालेली आहे. म्हणजे शिक्षकांनी आपल्या छोट्या मोठ्या जमिनी त्या विकून त्या ठिकाणी पैसे खर्च करून नोकरीला लागलेले. परंतु काही शिक्षकांना 20, 40, 60% अजूनही त्या ठिकाणी याच्यापेक्षा जास्त पगार त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही. आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे घेऊन त्या ठिकाणी नेमणुका करणं आणि शाळार्थ आयडी त्या ठिकाणी देऊन पगार सुरू करणं, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. माझं म्हणणं असं या ठिकाणी आहे की
हा सगळा गोल चालू आहे आणि हे सगळं बघतायत. मला वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहे, ते खूप कार्यक्षम मुख्यमंत्री आहे. त्यांचे निर्णय त्या ठिकाणी खूप चांगले असतात आणि ते अशा प्रकारे काही एखादी खात्यामध्ये घटना घडत असेल तर ते तात्काळ लक्ष घालतात आणि त्या ठिकाणी दुरुस्त करतात. तर माझं त्यांना म्हणणं असं आहे की तुम्ही खूप चांगलं काम करताय, परंतु शिक्षणासारखं जे पवित्र क्षेत्र आहे ते अपवित्र त्या ठिकाणी झालेले आहे. शिक्षणाची गंगा ही प्रदूषित झालेली आहे. ही शिक्षणाची गंगा त्या ठिकाणी जर बिगर प्रदूषित करायची असेल तर या सरकारला, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला फार मोठा निर्णय घ्यावा लागेल. ही पूर्ण चौकशी करावी लागेल, पूर्ण हे सगळं बाहेर आणावं लागेल. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आज जेवढे पैसे खर्च या ठिकाणी शिक्षण खात्याच्या माध्यमातून, पगार असेल, वेगळ्या माध्यमातून पैसे खर्च केले जातात आणि जे शिक्षक आज कमी पगारामध्ये काम करतात 20%, 40%, तुम्ही जर चौकशी केली, तुम्ही सगळं जे बाहेर काढलं तर मला वाटतं आहे जेवढे पैसे तुम्ही खर्च करतात तेवढे पैसे तुम्ही खर्च करून सगळ्या शिक्षकांना 100% पगार या ठिकाणी देऊ शकतात. जास्त पैसे खर्च करायची गरज राहणार नाही तुम्हाला. परंतु या क्षेत्रामध्ये काही लोक खूप गैरव्यवहार मार्गाने त्या ठिकाणी सगळं वेतन भत्ते मिळवतात आणि दुसऱ्या बाजूला जे लोकांना कमी पगार आहे ते त्या ठिकाणी काम करतात. अशा प्रकारे हा एक 2-3 भागामध्ये हा प्रकार आपल्याला या ठिकाणी घडताना दिसतोय आणि म्हणून नीट चौकशी करा. म्हणजे अगदी मोठा सावळा गोंधळ आहे याच्यामध्ये. सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे महाराष्ट्रातला, मी तुम्हाला सांगतो येत्या 10 वर्षातला. त्याची निश्चित आकडेवारी आपल्या या ठिकाणी सांगता येणार नाही आणि म्हणून सतसत विवेकबुद्धीने या ठिकाणी सरकारने निर्णय घ्यावा, विशेषतः मुख्यमंत्री यांनी, आणि चौकशी पूर्ण करून एकदाशी हे जे काय त्या ठिकाणी बजबजपुरी या ठिकाणी निर्माण झालेली ती दूर होण्यास या ठिकाणी निश्चितपणे मदत होईल असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.